नमस्कार मित्रांनो, मी संतोष पेडा लॉगवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आणि शिवचरणी नतमस्तक होतो. शंभूराजांना वंदन करतो. आणि मित्रांनो, या कोकणाकडची पहाट अशी उगवते आणि या पहाटेतून उगवलेल्या या दिनाच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आज आहे साखरपुडा. परंतु साखरपुडा आज कोकणात कसा साजरा केला जातो मित्रांनो, आणि त्या साखरपुडा होण्यापूर्वी या मंडपाची तयारी आणि या अंगणामध्ये सारवलेल्या शेणाने त्या शेणावरती काढलेल्या कण्याच्या चुन्याच्या रांगोळ्या आणि सजवलेले ते कणे पाहूया. आणि त्याची सुरुवात, मंगलमय सुरुवात अशी झालेली असते या साखरपुड्याची या कण्याने. ती आपण सुरुवात पाहूया आणि नंतर मग साखरपुडा नक्कीच बघणार आहोत. सूर्य उगवलेला आहे आणि या पिंपळाच्या झाडाच्या आतून तो डोकावून पाहतोय. आणि आज याच ठिकाणी समोर आपला हा सुस्वागतम म्हणून साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे, जिथून सुरुवात केलेली आहे. शुभारंभ आहे, प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराच्या अगदी सुरुवातीपासून कणे काढलेले आहे. त्याला कणे आणि सुंदर रांगोली सुद्धा म्हटली जाते. गावच्या भाषेत कणे म्हटले जाते. फुलं वगैरे अगदी या गावातल्या आपल्या ज्या महिला असतात, बाया असतात, त्यांनीच हे सजवलेलं आहे. आणि हे बघा, अगदी सुंदर असं सारवलेलं या शेणाच्या जमिनीवरती सुंदर असे या कण्याने भरगच्च हा अंगण हे सजलेलं असतो. आणि या भरगच्च सजलेल्या अंगणात ह्या आपल्या पल्लूताईचा आपला साखरपुडा सोहळा साजरा होणार आहे. आणि मंडप सुद्धा तयार केलेला आहे या साखरपुड्यानिमित्त. तर अशा प्रकारे मित्रांनो, काय झालं की आपल्याकडे ही तयारी होते या कणे रांगोळ्यांनी. काही ठिकाणी सारवण्याचं सुद्धा काम चालू आहे इकडे. आणि हे आहे आमच्या पल्लूताईचं घर सजवलेलं असं मातीच्या भिंती जुन्या पद्धतीने घर सजवलेलं आहे. तर मंडळी, साखरपुड्याच्या अगोदरच हे बघा यांनी सुरुवात केलेली आहे पहाटेच्या वेळेस. हा नेहरी बघा, हे काय खाते बघूया जरा. तुला कोणी बघाय सांगितलं? हे करवली लाजते यावापासून. अजून भाऊजी पण नाही आलेत. हे बघा, हा आमचे निशाताई बघा एकदम मुंबईवरून आलेले आणि पहाटेच्या वेळेस भुका लागल्या. तिकडे मावशी मस्तपैकी चुलीवर भाकरी चालू आहे. आणि चुलीवरच्या भाकरीची चव वेगळी. बापू काय रे? हा, चुलीवरच्या भाकरीची चव छान असते. ते बोलतच नाही बापू. हा, ही भाकरी खायला लोक आवडीने अगदी गावी येत असतात बघा, चुलीवरचं जेवण. आणि आज आहे साखरपुड्याचा सोहळा. मला वाटतं नवरी झोपलेली आहे असं वाटतंय. हा हा. आणि हा कोण आहे? हा कोण आलाय? कोण आहे रे तू? हा, नाव सांग तुझं. हा एक भाचा आणि हा एक छोटा भाचा. बघा, आता बघत पण नाही. कुठे आहे रे? तर मंडळी, ही साखरपुड्यासाठी आणि लग्नासाठी सजवलेली आणि रंगवलेली बघा लाल मातीने अशी चूल आहे रंगवलेली. 2 चुले आहेत आणि ह्याच्यावरती सुद्धा जेवण बनवण्यासाठी अगदी एक गावच्या ठिकाणी वरती झावल्या टाकलेल्या. आणि या झावल्यांच्या खाली गारवा पाहिजे ना, म्हणून या झावल्या टाकलेल्या. कारण चुलीच्या इथे गरमी होते आणि त्याकरता ही रंगवलेली चूल आहे बघा. मेन मधले टोक लाव आणि मध्ये एक टिपका दे. जास्त हे करू नको. तिथून बांधायला सुरुवात केली, तिथून यायला पाहिजे होतं. अरे तू बरोबर काय लावते? तर बघतोय आपण, म्हणजे जुनी आठवण आली असेल तुम्हाला. माहिती आहे ना, पूर्वी धागा बांधून पताके लावायचे. म्हणजे रेडीमेड आता हा जुन्याच्या आठवणी परत ताज्या. आमची प्रिया माहिती आहे रील मध्ये काम केलं. यावेळी रील मध्ये काम करायला वेळ नाही ना जरा. हा, आणि हिचा बरोबर पताका लागत नाही. हा मागं पुढे हवेने हलताय. हा झालं. हा, आमची सिद्धी बघा कशी लावते. सिद्धी लाव जरा पताका. ही बघा सिद्धी लावते. मावशीच्या लग्नाच्या पताका तयार करते सिद्धी बघा, आहे ना. सिद्धी भरपूर मस्त फास्ट आहे आणि दुर्वा स्लो आहे. दुर्वाचा अजून एकच पताका लागतोय. आणि आमच्या प्रियाताईचे 3 झाले ते बघा. साखरपुड्याचा हा कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि पल्लोच्या हा पल्लोचा जो साखरपुडा आहे, या साखरपुड्यासाठी जी जमलेली मंडळी, पाहुणे मंडळी आणि नवरदेव हे बघतोय आपण. आणि आपली ग्रामस्थ मंडळी सुद्धा जमलेली आहे बघा.
मुला मुलींना आपला संपूर्ण जो चौकण्याचा कार्यक्रम आहे तो अगदी आपण संपूर्ण पार पडलेला आहे आणि सगळ्यांच्या साक्षीने म्हणजे दोन्ही यजमान मंडळ खांब्यानी देशी आणि संपूर्ण ग्रामस्थ इथल्या ग्रामस्थांच्या वतीने आपण बघतो की सोहळा आनंदात चालू आहे हा साखरपुड्याचा. आणि साखरपुड्याचा सोहळा विसरायला मात्र बघायला विसरायचा नाही, अगदी आनंदाने बघायचा आहे. आता पुढील विधी नवऱ्याची नवरा मुलगा आणि वधू जे अंगठी घालणार आहेत तो आपला पुढचा कार्यक्रम असेल. आता तिकडे बघ त्यांना पण आहे दोघांनी एक एक वेळा तांदूळ टाका बस खाली दोनात ठेवा तांदूळ टाका. नमस्कार करा नमस्कार करा. नॅचरल फोटो घ्या. नॅचरल फोटो घ्या. आणखी नाव दे चालेल. गंध आहे प्रथम मुलगा आता हा नवा जवळ चालेल. आता दोघांनी पण अंगठी घ्या. पूर्ण असं वरतीच घ्या. चला बघतोय म्हणजे आपण की अशा प्रकारे मागणीचा साखरपुड्याचा कार्यक्रम कसा साजरा होता. अगदी नवरदेवाने अंगठी घातली पल्लूला अश्विनने.